नमस्कार मित्रांनो, पंतप्रधान पीक विमा योजनेच्या मार्गदर्शक सूचनेनुसार पात्र शेतकऱ्यांना नुकसान भरपाई निश्चित करण्याची कार्यवाही करण्यात येत असून, काही प्रकरणी पीक विमा नुकसान भरपाई अत्यंत कमी प्रमाणात निघत आहे. खरीप आणि रब्बी मिळून राज्यातील सुमारे 85,000 शेतकऱ्यांना ₹1,000पेक्षाही कमी विमा नुकसान भरपाईसाठी मिळणार होती. मात्र आता ही रक्कम किमान ₹1,000 केली जाणार आहे. त्यामुळे अशा शेतकऱ्यांना किमान ₹1,000 तरी नुकसान भरपाईचे मिळावे यासाठी शासनाने पुढाकार घेऊन फरकापोटीची रक्कम विमा कंपन्यांना अदा करण्यात येणार असल्याचा शासन निर्णय जारी केलेला आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांच्या खात्यात किमान ₹1,000 राऊंड फिगर येण्याची शक्यता असून, त्याचा रोख करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. तर विशेष म्हणजे पंतप्रधान पीक विम्याच्या भरपाईची ही ₹1,000 रक्कम मिळण्यासाठी पात्र ठरलेले शेतकरी हे मागच्या वर्षीचे विमाधारक असून, सन 2022-2023 खरीप आणि 2022 आणि 23च्या रब्बी हंगामातल्या नुकसान भरपाईसाठी सरकारने हे खास प्रयत्न सुरू केले आहेत. खरीपासाठी 75,116 तर रब्बीसाठी 9,244 असे मिळून 2022-23 वर्षासाठी एकूण 84,360 शेतकऱ्यांना ₹1,000 लाभ विमा नुकसान वर्षाच्या दुसऱ्या वर्षी कंपन्यांमार्फत मिळू शकतो. तर या दरम्यान कृषी आयुक्तालय पुणे यांच्या संदर्भ क्रमांक 14 च्या 50वे मागणी केल्यानुसार पंतप्रधान फसल विमा योजनेअंतर्गत, पूरक अनुदान योजनेअंतर्गत पंतप्रधान पीक विमा योजना खरीप हंगाम 2022 करिता 2,93,99,316 इतकी रक्कम, तर पंतप्रधान पीक विमा योजना रब्बी हंगाम 2022-23 करिता 47,52,267 इतकी रक्कम वितरित करण्याची बाब शासनाच्या विचारधारणीतून होती. त्यानुसार ती शेतकऱ्यांना देण्यासाठी म्हणून संबंधित विमा कंपन्यांच्या खात्यात वर्ग करण्याचे आदेश काढण्यात आलेले आहेत. तर ही माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.